नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, मी आज आहे ना एक असा पारंपरिक पदार्थ जो म्हणजे आता कंटाळा करतात करण्यासाठी, पण मग जर साहित्य उपलब्ध असलं तर मी कंटाळा नाही करत. म्हणजे जे ज्यांना माहीत असेल त्यांच्या लक्षातच आला असेल. तर बघा, इथं मी आहे ना जी मोठी काकडी असते तिच्यापासून एक असा पारंपरिक पदार्थ तयार केला. त्याच्यामध्ये पिठी साखर किंवा तुम्ही गूळ मिक्स करू शकता आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ. तर म्हटलं चला आता ब्लाऊज तर खूप सारे शिवायचे आहेत, पण खूप दिवसापासून ते कसं खाता आलेलं असल्यामुळं मग ते खावंसं वाटतं. तर बघा, मी असं पीठ भिजवून घेतलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सकाळी सकाळी पाणी आलं आणि पाणी भरून झाल्यानंतर बघा एक अगदी म्हणजे खूप असं छान असं वातावरण होतं. आणि त्यामध्ये बघा असं फणसाच्या पानावरती मी असं थापून घेतलं. खूप म्हणजे खूप ही जुनी पद्धत आहे, अगदी आमच्या आजी पणजीपासून करत आलेली. आणि माझी आई पण बनवायची. त्याचबरोबर म्हटलं मुलींनी विसरून जाऊ नये म्हणून मी पण दरवर्षी हा पदार्थ बनवत असते अगदी मनापासून. तर बघा, मग असं पानावरती थापून घ्यायचं आणि थापून घेतल्यानंतर मग पूर्ण तयार करून घ्यायचं व्यवस्थित. खूप छान असे लागतात. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकेल. आणि ते पूर्ण थापून झाल्यानंतर हे बघा, मी चुलीवरती असे उकडायला ठेवले. खाली जाळी ठेवली आहे आणि जाळीमध्ये खाली थोडं पाणी टाकलेलं आहे, दीड तांब्या. आणि त्याच्यावर हे बघा असं मी ठेवून घेतलेलं आहे. खूप सुंदर असा वास येत होता त्याच्या. खूप म्हणजे असं छान. आणि चुलीवरचं कसं चवीला खूप छान असतं ना, त्याच्यामुळं मग मी चुलीवरतीच उकडायला ठेवले. म्हणजे फक्त वाफवणार आहे मी, ते वाफेवरच शिजवायचे असतात. आणि मग नंतर इकडं भूमीला मी भाजी निवडायला सांगितलेली होती. ती भाजी निवडत होती फ्लावरची. त्याचबरोबर यांना म्हटलं तुम्ही चुलीजवळ थोडंसं जाळं करा. आणि कपडे पण धुवायचे होते, पण म्हटलं चला आता घरातल्या तोपर्यंत आवरून घेऊ आणि मग नंतरून आपण बाकीचं आवरू. तर बघा, इथं कामाच्या याच्यामध्ये वाफून आले काम करता करता. इतके सुंदर असा वास, तर इतका छान असा स्मेल येत होता. बघू शकता इतकी सुंदर असे शिजले होते. आणि मला तर राहवलंच नाही, मी काढले आणि लगेच म्हटलं चला लगेच खायला सुरुवात केली. आणि ते झाल्यानंतर मग घरातलं टोटली कामावरून झाल्यानंतर मग आपले मशनीचं काम येतं. तर एक पार्सल आला होता, मला वाटतं मुलींचा असेल तो, म्हणून मग मी काही खोलला नाही. आणि एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत, इथं मी एवढे कट करून ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर बघा इकडं एवढे खूप सारे ब्लाऊज आहेत. तर मग बघू म्हटलं चला हळूहळू उरकू. तर बघा, माझा पारंपरिक